जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळाला. कडा वर्सेस वडमाल या दोन संघाच्या दरम्यान एक सुपर ओव्हरचा सुद्धा आपल्याला सामना मिळाला त्या दोन संघाच्या दरम्यान. आणि आजच्या दिवसातला हा तिसरा सामना वर्णे वर्सेस चावणे. तर या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय वर्णे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चावणे संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतोय अविनाश ना. अविनाश आणि नॉन स्ट्राईकला होतो विवेक. तसेच वर्णे संघाकडनं विनायक गोलंदाज विलास. पहिला फुलटा चेंडू कव्हरच्या दिशेने टोला चेंडू आणि इथं मात्र बघूया पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार मात्र मिळतोय. अविनाश याच्या बॅट मधून मात्र पहिल्याच चेंडूवरती पहिलाच चौकार. आणि इथं मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटला एज लागली होती परंतु विकेट किपर मात्र इथे एक जीवनदान देतोय. 2 चेंडू आणि 5 धावांवरती खेळतोय मात्र हा फलंदाज बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. इथं मात्र उंच रोडवर चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली झेल होतोय काय आणि इथं मात्र झेल बाद होतोय. एक पहिला झटका चावणे संघाला. विनायक हा मात्र इथं झेल बाद होतोय. पहिला झटका बसतोय चावणे संघाला. विनायकाच्या स्वरूपामध्ये नवीन फलंदाज जातोय संदीप. 1 डाऊनचा फलंदाज संदीप. विशाल हा गोलंदाज मात्र चांगलं कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार ठोकला होता. दुसऱ्या चेंडूवरती मात्र एकेरी धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र तिसरा चेंडू निर्धावणार आहे. तिसरा चेंडू चौकार आणि चौथा चेंडू डॉट. 4 बॉल. अजूनही षटकातील एक पहिलं षटक मात्र देखील प्रगती पथावरती असताना या षटकातील अजून अंतिम शेवटचे 2 चेंडू धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 1 बाद 9 या धावसंख्येवरती.
इथं मात्र उंचावून चेंडू बघूया आणि इथं मात्र खणखणीत षटकार. तिसऱ्या फळीचा फलंदाज मात्र नौका फलंदाज नवीन फलंदाज मात्र स्ट्राईक मिळाली आणि त्याचा मात्र देखील पुरेपूर फायदा उचलतोय संदीप. धावसंख्या मात्र 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. पहिलं षटक हानमारीचं षटक आणि त्याचा मात्र देखील पुरेपूर फायदा उचलतात हे चावणे संघाचे हे दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा त्या दिशेने डोला चेंडू आणि हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1/21 अशी धावसंख्या झाले. 1/21 अशी धावसंख्या झाले चावणे संघाचे. मग 21 होत ना 21 ओव्हर झाली ना. पॉवरप्ले षटक होतं त्याचा मात्र देखील पुरेपूर फायदा उचलला आणि 21 धावा मात्र जमा करतायत चावणे संघाचे हे फलंदाज. मात्र एक गडी मात्र बाद झालाय सलामीवीर आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी हा तिसऱ्या फळीचा फलंदाज गेला होता संदीप. शेवटचे 2 चेंडू होते आणि त्याच्यावरती मात्र देखील लगातार 2 षटकार ठोकून मात्र आनंद वर्णे संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतो. प्रगती पथावरती गोलंदाज आनंद. सलामीवीर अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहे. अविनाश ना रे अविनाश 2000 तर दे. चला ये मग. दुसरं षटक घेऊन येतोय वर्णे संघाकडनं आनंद. सामोरा फलंदाज अविनाश. सुंदरसा स्टेट ड्राईव्ह चेंडू होता कार्पेट पद्धतीने परंतु स्टंपला हिट झाला त्याच्यामुळे मात्र धाव मिळू शकली नाही या दोन्ही फलंदाजांना. आणि इथं पुलटा चेंडू आणि बघूया हॉलिंडर विकेट आहे का तिथे. हॉलिंडर उपस्थित आहे. वेंगाव संघाचा हॉलिंडर उपस्थित आहे आणि इथं मात्र झेलबाद. सॉरी 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 पंच. विकेट नाही विकेट नाही विकेट नाही. अरे बॉल त्याने आतमध्ये फेकलाय. नाही 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 विकेट नाही आहे. विकेट नाही विकेट नाही. अरे नाही विकेट नाही विकेट नाही अजिबात नाही तर. अरे षटकार नाही. पंच दक्ष राहायचं आहे तुम्ही. विकेट तर नाही मिळणार. जास्त वेळ बॉल हातामध्ये कनेक्ट केला नाही
झेल पकडला आणि धावा किती घेतल्या? एकच धाव ना, हा फक्त एक धाव देण्यात जाईल. आउट कसा तो छकडी वाचवासाठी बॉल टाकला आउट सुटला नाही बरोबर कॅच नाही, थोडा तरी पाहिजे ना, आता 2-3 सेकंड तरी पाहिजे हातात. अरे छकडी नको जायला म्हणून बॉल टाकला. आपण कृपया सर्व क्रिकेट प्रेमी आहोत, आपण जे इंटरनॅशनल खेळाडू जे खेळतात ते सामने आपण पाहतो, तेव्हा आपण षटकार वाचवण्यासाठी ते खेळाडू देखील काय करतात की, आणि हा मात्र खणखणीत षटकार. 1 2 3 4 5 6. आपले सामने काही इंटरनॅशनल सामने नाही, परंतु आपण जेवढे खेळाडू तेवढे आपण खेळाडू आपण टीव्हीवरचे सामने पाहतो, तेव्हा त्या सामन्यामध्ये काय निर्णय असतात. आणि हा पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा खणखणीत षटकार. कोण बॅट्समॅन कोण संदीप. 22 जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतोय चावणे संघाच्या या संदीप या फलंदाजाकडनं. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवरती. एक बाद 34 अशी धावसंख्या झाली. दुसरं षटक मात्र देखील 34. आणि इथं हलकीशी एज मात्र, आणि इथं मात्र थोडीशी विकेट किपिंग गच्चाल. एक जीवनदान मिळतोय संदीप या फलंदाजाला. निश्चितच वर्णे संघाला हे महागडं ठरू शकतो, पण ह्याच्या अगोदरच्या 2 चेंडूवरती मात्र बॅक टू बॅक 2 षटकार मात्र लगावले संदीप ह्या फलंदाजाने. आणि इथं पुन्हा एकदा उंचावरचा चेंडू बघूया, क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित असल्यामुळे इथं मात्र झेरबाद होतोय संदीप हा फलंदाज. एक सुनहरा मौका होता संदीप या फलंदाजाला. पहिल्या अगोदरच्या चेंडूवरती मात्र जीवनदान मिळालं होतं, परंतु इथं मात्र दुसऱ्या चेंडूवरती मात्र देखील भाग्य साथ मध्ये देताना हलकीशी बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये उंचावर गेला, आणि कोणतीही चुकी न करताना मात्र सुंदर झेल टिपून मात्र दुसरा झटका मिळाला तो संदीपच्या स्वरूपामध्ये चावणे संघाला. नवीन फलंदाज रमेश जबरदस्त फलंदाजी करत होता संदीप हा फलंदाज. निश्चितच अजूनही अंतिम षटकापर्यंत जर मैदानामध्ये उपस्थित असता तर निश्चितच अजून आपल्याला चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली असते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर चावणे संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती 2 बाद 34. वर्णे संघाकडनं तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज रोशन. आणि नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल झालाय संदीप यांनी जागा दुसऱ्या षटकामध्ये. आपण पाहिलं तर संदीप यांनी आक्रमक स्फोटक फलंदाजी बॅक टू बॅक 2 चेंडूंचे 2 षटकार, आणि त्याचा मात्र फायदा उचलतोय. आणि हा सुद्धा मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवरती. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त आपल्याला कामगिरी पाहायला मिळते चावणे संघाकडनं. पनवेल तालुक्यातला हा चावणे संघ आपल्या कर्जत तालुक्यामध्ये इथं दाखल झाला आहे, आणि हा आजच्या दिवसातला तिसरा सामना वर्णे वर्सेस चावणे. यांच्या पुढील होणारा सामना खरड आणि आवला.
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता लॉंगॉन क्षेत्रामध्ये टोला चेंडू क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात असताना सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाववरती मात्र या दोन्ही फलंदाजाला समाधान म्हणावं लागतंय. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 किती रे 47 या धावसंख्येवरती. याच्या पुढील होणारा सामना औलस वर्सेस खरड. दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. इथं मात्र पुन्हा एकदा उंचारून टोला चेंडू, पुन्हा एकदा खणखणी षटकार. कोणी मारला रमेशच्या बॅट मधून. ये अरे बॉल दे त्यांना याच्यातला. जबरदस्त फलंदाजी चावणे संघाकडनं. तिसरं षटक मात्र देखील प्रगती पथावरती असताना वर्णे संघाचे तिन्ही गोलंदाज मात्र पूर्णपणे सोलून काढलेत, पूर्णपणे फोडून काढलेत चावणे संघाच्या ह्या फलंदाजांनी. धावसंख्या मात्र 6 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 या धावसंख्येवरती. आणि इथं मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. इथं मात्र बघूया पंचांचा इशारा, नो चेंडू. हा 2 धावा. पंच बॉल घ्या पंच. बोनसच्या स्वरूपामध्ये 2 धाव मिळत आहेत त्या चावणे संघाला. धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 55 ह्या धावसंख्येवरती. आणि इथं फुलटा चेंडू बघूया झेल होते की काय. आणि इथं फ्री हिटचा चान्स होता म्हणून झेलभर मात्र देखील होऊ शकलं नाही. झेल मात्र देखील सुंदर टिपला होता. एक चांगलासा जीवनदान मिळतोय. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 56 ह्या धावसंख्येवरती. तिसरं षटक मात्र देखील अजूनही मार्ग असताना इथं मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा, स्क्वेअर चेंडू. अतिशय दक्ष पंच सुरेश वाघमारे आणि रुपेश वाघमारे. इथं मात्र ऑफसाईडच्या दिशेने कट केला चेंडू. एकच धाववरती मात्र अंकुश मानावा लागतोय या दोन्ही फलंदाजांना. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 58. कडाववाले कडाव संघ त्या वायरवरती गाडी नका घेऊ. जर वायर जर ट्रिप झाली ना तर कॅमेरा बंद होईल. चला गाड्या खाली जाऊ द्या. पहिला सामना आपण पाहिला वेनगाव वर्सेस याच्या पुढे होणारा सामना औलस वर्सेस खरड. तर दोन्ही संघाच्या संघांकाने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे याच्या पुढे होणारा सामना. आणि वर्णी संघाकडनं शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज दीपक. आणि इथं मात्र पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव मात्र काही रोखू शकले नाही. सहजरित्या मात्र शेवटचं षटक समोर फलंदाज अविनाश. आणि इथं मात्र लोंगाण क्षेत्रामध्ये उंचावून चेंडू बघूया झेल होते की काय. आणि इथं मात्र निश्चितच अजून थोडी ताकद लावली असती तर निश्चितच हा षटकार मिळाला असता. आणि इथं मात्र हा तिसरा झटका व्यस्त होतो म्हणजे चावणे संघाला अविनाशाच्या स्वरूपामध्ये. औलस संघ आणि खरड संघ आपली प्रविष्टी जमा करायची आहे. आणि या
याच्या पुढे होणारा सामना खरड वर्सेस अवळस. तर या सामन्यामध्ये अवळस संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलाय आणि खरड संघाला आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी. तर हा सामना संपल्यानंतर त्वरित आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. नवीन फलंदाज कोण रे भावा? समीर. काय रे आठ झाले एक्स्ट्रा चावणे संघाचे धावसंख्या झाली 4 षटकाच्या समाप्तीनंतर 60 आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय दादा 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 बोल वर्णे संघासमोर. इकडे ठेवा ना तुम्ही बॅट ठेवा रुपेश वाघमारे, रोहित वाघमारे आणि त्याला समजेल का त्याला योगेश वाघमारे. आपण थोडं पाण्याची सोय करायची आहे. पाणी संपलेलं आहे इथं. पाण्याची सोय करायची आहे. पाणी. रुपेश, योगेश, अरे पाण्याची सोय करायची आहे. आपण इथं पाणी संपलेलं आहे. रोहित, रोहित उर्फ नाना, आपण स्कोर लिहिण्यासाठी यायचं आहे. नाना, अरे रोहित वाघमारे,
अरे त्याने मॅच आल्यानंतर रोहित, अरे ये ना एक मॅच साठी ये. येणार आहे 24 चेंडू आणि 61 धावांचे आवश्यकता. ती म्हणजे वर्ण संघाला चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली चावणे संघाकडनं. आणि आता मात्र चावणे संघाकडनं प्रथम गोलंदाज मार्कवरती असताना गोलंदाज संदीप आणि तसंच वर्ण संघाकडनं सलामीची जोडी मनोज झोरे आणि आनंद. मनोज आणि कोण आनंद. आणि इथं मात्र हलकीशी बॅटची ॲज घेऊन जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र झटका बसतोय तो म्हणजे वर्ण संघाला. किपर कोण आहे? अविनाश. हा मात्र कोणतीही चुकी करत नाही आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र पहिला झटका बसतोय वर्ण संघाला. आनंद याच्या स्वरूपामध्ये मात्र पहिला झटका बसतोय वर्ण संघाला. विलास का तर नवीन फलंदाज जातोय विलास. तर आपण पहिल्या सामन्यापासून पाहिलं आजचे सामने. पहिला सामना जो वेणगाव संघाचा झाला त्या सामन्यामध्ये सुद्धा वेणगाव संघाने 60 धावा मात्र जमा केल्या होत्या. दुसरा सामना आपण पाहिला तो म्हणजे कडाव आणि वडमाल. ह्या सामन्यामध्ये सुद्धा 60 धावा मात्र जमा केल्या होत्या त्या म्हणजे वडमाल संघाने. आणि कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे सुपर ओव्हर झाली. कंपल्सरी चेसिंग करता आली नाही आणि इक्वल झाली आणि नंतर मात्र देखील त्या सामन्यामध्ये सुपर ओव्हर झाली. आणि आताचा सामना हा तिसरा त्याच्यामध्ये सुद्धा देखील 60 धावा जमा केले चावणे संघाने. लगातार 3 सामने झाले. 3 सामन्यामध्ये मात्र देखील पहिले जे फलंदाजी केली त्या फलंदाजीमध्ये 60 धावा जमा केल्यात. इथं मात्र निर्धाव चेंडू, इथं मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. मनोहर झोरे याचा प्रयत्न होता चोरटी धाव घेण्याचा परंतु इथं मात्र धोका पत्करावा लागला असता तो म्हणजे मनोजवाला. इथं मात्र तिसरा चेंडू मात्र देखील निर्धाव जातोय. विलासाला मात्र देखील काही चेंडू समजून येत नाही आणि चेंडू वारंवार मात्र देखील बीट होतोय. आणि इथं मात्र बघूया षटकार मात्र ठोकून मात्र आपल्या संघासाठी व स्वतःसाठी खातं उघडतोय. चौथ्या चेंडूवरती मात्र षटकार लगावतोय विलास हा फलंदाज. निश्चितच 61 धावांचा पाठलाग करायचा असेल तर अशीच फटकेबाजी करावी लागेल ती म्हणजे वर्ण संघाच्या फलंदाजांना. पहिलं षटक हाणामारीचं षटक आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र एक गडी बाद झालाय आणि 2 चेंडू मात्र देखील निर्धाव चेंडूची सांगता केले. आणि चौथ्या चेंडूवरती मात्र विलास हा मात्र षटकार ठोकतोय षटकार लगावतोय. अजून हे पहिलं षटक मात्र देखील प्रगती पथावरती असताना अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. निश्चितच
61 धावांचे आव्हान पार पाडायचं आहे तर निश्चितच अशी जी आतिषबाजी करावी लागेल ती वर्णे संघाच्या फलंदाजांना. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात परंतु एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतायत विलास आणि मनोहर 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 झोरे. हा सुद्धा मात्र एक स्फोटक मनोज झोरे वर्णे संघाकडनं एक स्फोटक फलंदाज मानला जातो. धावसंख्या झाली 7. अरे शेवटचा बॉल आहे ना. बॉल टाकताना कोण बोलत? इथं मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये ठेवलं चेंडू मनोज झोरेने धाव मात्र मनोजला मिळतात 4. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद धावसंख्या जाऊन पोहोचते 11व्या धावसंख्येवरती. बॉलर बॉलर किरण चावणे संघाकडनं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज किरण. पहिले षटक मात्र देखील संपुष्ट झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र देखील धावसंख्या झाली वर्णे संघाची 1 बाद 11 अशी धावसंख्या. 11 दाखा ना. कुंडलिक काका तर गाडीचा आरसा जरा फिरवा ना. हा हा बस बस. दुसरं षटक चावणे संघाकडनं गोलंदाज किरण. किरण या षटकातील पहिला चेंडू आणि इथं मात्र थोडस गच्चाल विकेट किपिंग म्हणावी लागेल चावणे संघाकडनं. परंतु इथं एक धावबाद होण्याचा चान्स होता परंतु चान्स मात्र गमावतात चावणे संघाचे क्षेत्ररक्षक. जर डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच एक दुसरा झटका मिळाला असता तो म्हणजे वर्णे संघाला आणि एक स्फोटक फलंदाज मानला जातो तो म्हणजे मनोज झोरे. परंतु एक जीवनदान मिळतंय. इथं पंचाकडे वाईटची दाद मागताना पंच सुरेश वाघमारे मात्र ती दाद मात्र देखील छोटा होत आहे त्याने निर्धाव चेंडूची सांगता. आणि इथं मात्र आखुटवा चेंडू धाडून देतो लेग साईडच्या दिशेने षटकारासाठी मनोज झोरे. मी अगोदरच म्हटलं होतं की जर डायरेक्ट हिट केला असता तर एक मोठा फटका म्हणजे मिळाला नसता तो म्हणजे मनोज झोरेला. निश्चितच जर तंबूचा रस्ता धरावा लागला असता तो मनोज झोरेला. परंतु चांगलं जीवनदान मिळालं आणि निश्चितच 61 धावांचा पाठलाग करायचा असेल तर अशाच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. अशाच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल ती म्हणजे वर्णे संघाच्या या फलंदाजांना. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात बॅटची कडा घेऊन जातो चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. इथं दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यशस्वी ठरतोय
मनोज झोरे गुड रनिंग बिटिंग द विकेट बनावं लागेल. धावसंख्या मात्र 2 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती किती झाले? 20 झाले ना. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. इथं मात्र थोडीशी दिशा भटकतोय गोलंदाज. पंचांचा इशारा. स्क्वेअर चेंडू. एक धाव मात्र मिळत आहे वर्णे संघाला. धावसंख्येत वाढ होते. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. इथं मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. उंची जास्त आणि लांबी कमी आणि इथं मात्र सुंदर झेल. विनायक इथं मात्र कोणतीच चुकी करत नाही. सुंदर झेल मात्र टिपवून मात्र मनोज मनोज नवीन फलंदाज मात्र जातोय दीपक. एक जुना जाणता खेळाडू वर्णे संघाकडनं. नाही ओव्हर दुसरी आहे ना. शेवटचा बॉल आहे. पहिले सिंगल नंतर डॉट नंतर षटकार नंतर डबल आले नंतर विकेट. आता शेवटचा बॉल. इथं मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने टोलला चेंडू. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतो दीपक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते वर्णे संघाची 22. 2 बाद झालेत ना. 2 बाद 22 अशी धावसंख्या झाली वर्णे संघाची. चावणे संघाकडनं तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज विनायक. आणि पहिला चेंडू फुलटो. त्याचा मात्र बघूया पुरेपूर फायदा उचलला का नाही. लांबी कमी आणि उंची जास्त आणि त्यांचं नो चेंडू ना. पंच नो चेंडू नाही का. बघ पंच नो चेंडू आहे. नो चेंडू आहे. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता. रन घेतले नाही. एक नो प्लस 1 2 धावा मिळत आहेत त्या म्हणजे वर्णे संघाला. कॅच नाही का. रन नाही का. रन धावून काढले ना. अरे रन धावले ना.
रन नाही घेतली का? नाही नाही, एकच धाव. मग त्याही रन नाही पहिला चेंडू मात्र फुलटॉस चेंडू होता आणि इथं मात्र त्याच दिशेने मात्र आता मात्र उंची सुद्धा जास्त आणि लांबी सुद्धा जास्त चेंडूला धाडून देतोय लेग साईडच्या क्षेत्रामध्ये षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती किती रे भावा? 29. दीपक ह्याच्या बॅट मधून मात्र आपल्याला हा एक जीवनदान मिळालं होतं नो बॉलच्या स्वरूपामध्ये आणि त्याचा मात्र देखील पुरेपूर फायदा उचलतोय. आणि इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न उठतोय. चेंडू जातो निर्धाव. बत्तीस पाहिजे ना? 10 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता वर्णे संघाला. निश्चितच 2 मोठे फटके आले तर ह्या सामन्यामध्ये काहीही घडू शकतो. आणि इथं मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इथं मात्र आता थोडंसं संकटामध्ये सापडतोय वर्णे संघ. चांगलीशी गोलंदाजी म्हणावी लागेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती आकलण्यासाठी गोलंदाज विनायक चांगलासा कमबॅक करतोय. आणि इथं मात्र लेग साईडच्या दिशेने हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय दीपक याच्या बॅट मधून. निश्चितच 2 चेंडू मात्र निर्धाव चेंडूची जर खेळी केली नसती तर थोडासा संकटामध्ये सापडला असा तो म्हणजे चावणे संघ. तिसरं षटक प्रगती पथावरती 4 चेंडूची फेकी झालेली आहे. अजूनही अंतिम शेवटचे 2 चेंडू आणि 8 चेंडू मागे 26 किती 26 धावा पाहिजे ना. 26 धावांची आवश्यकता. आकुटवा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने. हा तिसरा षटकार पाहायला मिळतोय आपल्याला दीपक याच्या बॅट मधून. 2 चेंडू मात्र डॉट चेंडूची मात्र खेळी केली होती दीपक या फलंदाजाने, परंतु चांगला मात्र देखील भरपाया करतोय दीपक हा फलंदाज जुना जाणता वर्णे संघाकडनं आणि अजूनही खेळतोय मैदानामध्ये. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. निश्चितच ह्या चेंडूला जर षटकार लगावला किंवा चौकार लगावला तर निश्चितच हा सामन्यामध्ये अजूनही रोमांचक हा सामना होऊ शकतो. कारण अगोदरचा सामना आपण पाहिला कडाई वर्सेस आणि इथं मात्र निर्धाव चेंडू. सहा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. अगोदरचा सामना आपण पाहिला कडाव वर्सेस वडमाल या 2 संघाच्या दरम्यान जो रंगला सामना, त्या सामन्यामध्ये एका षटकामध्ये 28 धावांची आवश्यकता होती आणि ती गोलंदाज कोण आणि ती एका फलंदाजाने मात्र देखील ते 28 धावा मात्र चेस केल्या आणि सुपर ओव्हरचा सामना झाला. रमेश का रमेश शेवटचं षटक घेऊन होतोय चावणे संघाकडनं. रमेश
6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 3 षटकार लगावे लागतील ते म्हणजे वर्णी संघाच्या या फलंदाजांना. हे वरती कोण आहे? विलास विलास याच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला. बघूया विलास आणि दीपक जोपर्यंत क्रीजवरती आहेत तोपर्यंत निश्चितच. आणि इथं मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडू होता पण तो इथं गच्चाल विकेट किपिंग आणि गच्चाल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय चावणे संघाकडनं. 2 धाव मात्र मिळत आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 19 पाहिजे होते. 5 चेंडू आणि 17 धावा. 3 षटकारांची आवश्यकता. 18 धावांची आवश्यकता. 18 3 षटकारांची आवश्यकता. 18 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 18 धावा. आणि इथं मात्र उंचारून चेंडू बघूया. उंची मात्र चेंडूला जास्त आणि इथं मात्र झेल मात्र जमिनीला दान होतोय. जिथं दुहेरी धाव होत होती तिथं मात्र दीपक हा मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी मात्र एक दुसरी धाव घेतली नाही. तर मात्र 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. टोकाचा चेंडू आणि इथं मात्र दीपक याच्या बॅट मधून हा 4था षटकार पाहायला मिळतोय आपल्याला. जिथं दुहेरी धाव मिळत होती तिथं मात्र दुहेरी धाव घेतली नाही आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. कारण त्याच्यामध्ये क्षमता षटकार मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे हे त्याला मात्र माहित होतं. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावा पाहिजे ना आता. 17 पाहिजे होते ना. 3 चेंडू आणि 11 धावा. आजच्या दिवसातले आपण तिन्ही सामने पाहिले. एवढे रोमांचक सामने झाले की जबरदस्त सामने झाले. आणि हा आजच्या दिवसाला तिसरा सामना चावणे वर्सेस वर्णे. आणि इथं मात्र उंचावरून चेंडू बघूया. आणि इथं मात्र एक जीवनदान मिळतंय तो सुद्धा दीपक ह्या फलंदाजाला. अजूनही वर्णे संघाचा संघ मात्र देखील आशा बाळगून आहे. कारण जोपर्यंत दीपक मात्र मैदानामध्ये उपस्थित आहे तोपर्यंत निश्चितच या सामन्यामध्ये काही घडू शकतं. 2 चेंडू आणि 9 धावा. हा दुसरा जीवनदान मिळतोय दीपक याला. बघूया त्याचा फायदा उचलतोय का नाही दीपक. 2 चेंडू आणि 9 धावा. आणि हा इथं मात्र पुन्हा एकदा उंचावरून ठेवला चेंडू बघूया झेल होतोय की काय. आणि इथं मात्र झेल मात्र जमिनीला दान होतोय. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावा. जर षटकार मारला तर सुपर ओव्हर. शेवटचा चेंडू आणि 7 धावा. आणि इथं हा फुलटॉस आणि हा षटकार. आणि इथं मात्र इक्वल झालेले आहे आणि इथं मात्र सुपर ओव्हर. याच्या अगोदरचा सामना मात्र देखील आपण पाहिला. असंच एक महागडं षटक होतं ते म्हणजे एका षटकामध्ये 28 धावांची आवश्यकता होती ती म्हणजे कडाव संघाला. आणि
ते आव्हान सुद्धा मात्र देखील एका फलंदाजाने मात्र पार पाडलं होतं आणि इथं मात्र दाखवून दिलंय दीपक या फलंदाजाने वर्णे संघाचा फलंदाज 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता होती 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता होती त्यानंतर 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता होती ती म्हणजे वर्णे संघाला आणि दीपक या फलंदाजाने मात्र दाखवून दिलं 3 षटकार लगावून मात्र जेवढी तारीफ करावी तेवढी कमीच आहे दीपक या फलंदाजाची